लबाड सांगत नाही, जीवाचा रान करू पण घरातून काढून तुकड्या करू तुमचे पाहिजे नाही. उन्हामध्ये 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान आहे आणि भर उन्हामध्ये त्यांची तब्येत त्यांना साथ देत नसताना देखील उपोषण करण्याची वेळ सरकार त्यांच्यावर आणते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा समाजासाठी असं नेतृत्व आहे की त्यांच्यासारखं नेतृत्व 350 वर्षानंतर प्रथम भेटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांना जर एखादं नेतृत्व भेटलं असेल ते जरांगे पाटलाच्या स्वरूपात भेटलेलं आहे. आणि आज असं मनातून ऊर भरून येतोय की सगळ्या मराठ्यांचं जे काळीज आहे ते असं आमच्या डोळ्याच्या समोर बाजूवर तडफडत आहे. आणि मन असं भरून येत आहे की सरकार आहे, माणूस आहे का ते जनावर आहे. 5 मिनिट जर उन्हात थांबलं तर जीवाची लाही होते. आणि एवढे कठोर उपोषण करून त्यांचं शरीर साथ देत नाही हे माहिती असून डॉक्टरांच्या टीमनं वारंवार सरकारनं सांगितलंय की दादांची तब्येत बरी राहत नाही. आम्ही एवढ्या काळजीनं दादाला सांगू, दादा ऐकणार पण नाहीत. आम्ही त्यांच्यासाठी जीव द्यायला पण तयार आहोत, तरी दादा ऐकणार नाहीत. कारण दादाचा निर्णय हा ठाम असतो. तो फडणवीस सरकारला समजायला पाहिजे. आम्ही गरीब आहोत मराठे, आम्ही फक्त विनंत्या करतोय, हात जोडतोय आणि दादाच्याच मागे राहतोय. आमच्या भावना खूप वेगवेगळ्या चालतात, पण दादांचा एक आदेश सगळ्या मराठ्यांसाठी एवढा भारी राहील. सरकार दादाला जर काही झालं रे, लबाड सांगत नाही, जीवाचा रान करू पण घरातून काढून तुकड्या करू तुमचे. माझा शब्द आहे, मी छत्रपती शिवरायांचा एक मावळा आहे. दादांच्या केसाला जरी धक्का लागला, लबाड सांगत नाही. मोदी, तू अमेरिकेत जरी जाऊन राहिलास तरी त्या भुऱ्यापासून उचलून आणू तुला. जीवाचं रान करू पण पुन्हा हा संघर्ष थांबणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि हा मराठाचा शब्द आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठा बांधवामध्ये मोठा रोष असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या जे काही भावना आहेत त्या भावना येताना आपल्याला समोर येताना देखील पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांना जे काही वेदना होत्या त्या मराठा बांधवांना पाहायला जात नाही आणि त्यांच्या डोळ्यातून आसरू येताना देखील आपल्याला पाहायला मिळते. मात्र सरकारने त्वरित जरांगे पाटलाच्या तब्येतीचे लक्ष घेऊन त्यांच्या जे काही मागण्याकडे त्वरित मागण्या करावा अशी विनंती आणि इशारा देखील मराठा बांधव देताना आपल्याला पाहायला मिळते. संजय आहेर, LS मराठी, आंतरवाली.